भाजप सरकार संविधान बदलेल अशी भीती राहुल गांधी घालत असले तरी मी नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहे. संविधान बदलायची कोणाच्या बापाची हिंमत नाही. संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर माझा समाज त्याला टराटरा फाडून धडा शिकवेल. खोटा प्रचार करून समाज फोडण्याचे काम महाविकास आघाडी करत असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगोल्यात केली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी महायुतीच्या प्रचारार्थ सांगोल्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार हे काँग्रेससोबत गेले, परंतु काँग्रेसने शरद पवारांना प्रधानमंत्री होण्यापासून रोखले आहे. हे विसरून चालणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले. महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार शहाजी बापूंनी सांगोला तालुक्यात दलित समाजाचा सर्व प्रकारचा निधी खर्च करून समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. दलित समाजासाठी सुमारे 100 कोटींचा निधी खर्च करून समाजाचा विकास साधला, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, 5 वर्षांच्या कालखंडात तालुका सुरक्षित ठेवला. तालुक्यातील सर्व समाज घटकांना निधी देऊन विकासाच्या प्रवाहाच्या दिशेने घेऊन जात आहे. तालुक्यात 100 कोटी रुपये निधी आणून मागासवर्गीय समाजासाठी आदर्श असे वसतिगृह करण्याचा संकल्प आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, कमेंट आणि शेअर करा.